नमस्कार मित्र हो, करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात मी किशोर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. स्वरांच्या दुनियेत प्रत्येक सूर एक नवी संधी घेऊन येतो आणि प्रत्येक ताल यशाच्या वाटेवर पुढं जाण्याची प्रेरणा देतो. आजच्या काळात संगीत ही केवळ आवड किंवा छंद राहिलेली नाही, तर ती एक आशादायी आणि व्यावसायिक करिअरची दिशा बनली आहे. गायन, वादन, संगीत दिग्दर्शन, ध्वनिमुद्रण, संगीत अध्यापन अशा अनेक क्षेत्रांमध्ये आज युवकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. याच विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत संरक्षण मंत्रालयाद्वारा संचालित सैनिक स्कूल चंद्रपूरचे संगीत शिक्षक अभिनय मानकर सर. संगीत क्षेत्रातील अभ्यासक्रम, आवश्यक कौशल्ये आणि करिअरच्या विविध संधींबाबत त्यांच्याकडून आपण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी किशोर आपलं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार श्रोतांनो, मी अभिनय मानकर, संगीत शिक्षक, सैनिक स्कूल चंद्रपूर. सर, सर्वप्रथम आपल्या संगीत प्रवासाबद्दल आणि सध्या आपण करत असलेल्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल का? सर्वप्रथम मी आकाशवाणीचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली की संगीत या विषयावर, करिअर नव्या दिशावर काहीतरी बोलू. तर असं आहे की सर, लहानपणापासूनच मला संगीताची खूप आवड होती. लहानपणापासून संगीताची आवड असल्यामुळे तो इंटरेस्ट वाढतच गेला आणि आज मी संगीत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत, सुगम संगीत तसेच देशभक्तीवर आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करतो आणि विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण करून त्यांना उत्तम कलाकार आणि चांगले व्यक्तिमत्व घडविण्याचा माझा सदैव प्रयत्न असतो. सर, आजच्या काळात एखाद्या विद्यार्थ्याला संगीत क्षेत्रात करिअर करायचं असेल तर संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्याला कोणकोणते प्रमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत याबद्दल सांगा. खूप सारे असे अभ्यासक्रम आहेत की अकॅडमिक्स, नॉन अकॅडमिक्स, की ज्याच्याद्वारे मुलं आपलं संगीत करिअर घडवू शकतात. त्यामध्ये मी थोडं मार्गदर्शन करेल की आज संगीत क्षेत्रात अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, जसे की 12वी नंतर BA इन म्युझिक, बॅचलर्स ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स BPA, B म्युझिक, तसेच MA इन म्युझिक, MPA, MPhil आणि त्यानंतर PhD द लेवल ऑफ हायस्ट. अच्छा, असे उच्च शिक्षण घेता येते. याशिवाय गंधर्व महाविद्यालय, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई इथनं परीक्षा पण देता येते. तसेच विविध प्रमाणपत्र व डिप्लोमा अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत आपल्याकडे. सर, आत्ता तुम्ही सांगितलं की 12वी नंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. तर मला सांगा, संगीताची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर कोणते शिक्षण किंवा प्रशिक्षण घेता येईल? 12वी नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार म्हणजे गायन, वादन किंवा नृत्य शाखेची निवड करावी. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायन, वादन व नृत्य या तिन्ही कला मिळून संगीत बनते. तर तुम्ही गायन, वादन किंवा नृत्य या शाखेमधली निवड करावी. पदवी शिक्षणासोबतच अनुभवी गुरुकडे प्रशिक्षण, त्यासोबतच नियमित रियाज, कार्यशाळा आणि स्पर्धांमध्ये सहभाग महत्त्वाचा आहे. आणि एका उत्तम गुरुकडून मार्गदर्शन घेत असताना तुमचा जो रियाज आहे तो महत्त्वपूर्ण पाहिजे, डेली पाहिजे, दररोज नियमित. विदाऊट रियाज म्हणजे प्रॅक्टिस विना संगीत शिकणं हे कठीण गोष्ट आहे. गुरु तर शिकवतीलच, उत्तम मार्गदर्शन करतीलच, परंतु आपण स्वतःचा रियाज अगर डिसिप्लिनमध्ये नाही केला तर ते अधिकच अशक्य आहे की संगीतामध्ये आपल्याला करिअर करता येईल. सर, आत्ता तुम्ही बोललात की संगीत म्हणजे फक्त गायन नाही, वादन, नृत्य आणि गायन हे तिन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा संगीताची निर्मिती होत असते. तर मला सांगा, गायनाव्यतिरिक्त संगीत क्षेत्रात आणखी कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? आजचं जे डिजिटल युग आहे, ऑनलाईन युग आहे, खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. जसे मी आज स्वतः संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तसे वादक, रिदमिस्ट, म्युझिशियन, म्युझिक कंपोजर, संगीत संयोजक, साऊंड इंजिनियर, गीतकार, पार्श्वगायक, स्टुडिओ कलाकार, संगीत समीक्षक, कार्यक्रम संयोजक, संगीत थेरपिस्ट आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर अशा अनेक संधी उपलब्ध आहे. मी विशेष सांगू इच्छितो की आज संगीत एक अशा लेवलवर गेला आहे की मी जे आता सांगितलं, संगीत थेरपी, म्युझिक थेरपी हे एक डॉक्टरेट पदवी आहे. त्याचा अलग डिग्री कोर्स आहे. आता विशेष म्हणजे डॉक्टर्स ती संगीत थेरपी घेत आहे आणि लोकांना देत आहे. आपण बघतो की अनेकांजवळ प्रतिभा असते,
पण त्यापैकी काही किंवा मोजकेच जे आहे ते आपल्या जीवनात यशस्वी होत असतात. त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ प्रतिभा पुरेशी असते की त्यासोबतच नियमित रियाज आणि शिस्तही तितकीच महत्त्वाची असते? अगदी बरोबर बोलले. एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण दुकानातून किंवा कुठून शोरूममधनं एक शूज घेतला, त्याला आपण घेतला आणि घालतच आहे, त्याला घालतच आहे, परंतु त्याला मेंटेन करायसाठी काय करतो आपण? त्याला शू पॉलिश करतो, तो फाटला की त्याला शिवतो. तर हेच एक गोष्ट आहे की त्याला मेंटेन कसं करायचं. देवाने दिलेली देणगी तर आहेच, परंतु त्याला पॉलिशिंग आपण कशा प्रकारे करू शकतो ते आपल्यावर डिपेंड आहे. म्हणूनच प्रतिभा महत्वाची असली तरीही नियमित रियाज, शिस्त, संयम आणि सातत्य यशासाठी तितकेच आवश्यक आहे. नियमित रियाज केल्यानं त्याचा काय फायदा होत असतो? नियमित रियाज केल्याने तुमच्या ज्या आतमधल्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे सपोज एक स्वर लावायचा आहे, तुम्हाला एक स्वर लावायचा आहे, तो लागत नाही आहे, बस त्याला सोडून देणं इतकं नाही आहे. तो स्वर लागल कसा, तो कशा प्रकारे लावता येईल, आपला आवाज कशा प्रकारे बेटर करता येईल. आणि गायनामध्ये प्रत्येक गाण्याचे एक अलग अलग स्किल असते. आनंदी गाणं, दुःखाचं गाणं, भक्ती संगीत, कव्वाली, या प्रत्येक गाण्यामध्ये अलग अलग आवाज लावायचा असतो. तो आवाज कसा लावायचा हे तर गुरुकडून मार्गदर्शन होते, परंतु त्याला आपण घरी रियाजामार्फत कसं ते सातत्यात आणू शकतो ते स्वतःच्या रियाजामध्ये आपल्याला समजून येते. स्वतः जोपर्यंत आपण रियाज करू नाही तोपर्यंत आपली काही चूक आहे ते आपल्या लक्षात येणार नाही आणि ते करेक्ट होणार नाही. ह्या गोष्टीसाठी रियाज, कंटिन्यू नियमित रियाज हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अतिशय योग्य बोललात सर आपण. सर, मला सांगा, डिजिटल युगात सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळं नवोदित कलाकारांसाठी कोणत्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत? खूप साऱ्या. पहिली संधी तर आपणच बोलत आहोत. अच्छा, हां. हे पण डिजिटल युग झालाय. बरोबर. रेडिओवरून काही लोक ऐकतील, काही त्यांना मार्गदर्शन होईल, होऊ शकते त्याचं मन परिवर्तन होईल, ते पण संगीताकडे वळतील. दुसरी गोष्ट, यूट्यूब. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, आणि एज्युकेशन पण डिजिटल झालं आहे. त्यामुळे यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या माध्यमांमुळे स्वतःची कला जगभर पोहोचवणे, ऑनलाईन वर्ग घेणे आणि डिजिटल अल्बम्स प्रकाशित करणे हे शक्य झालेले आहे. मला कोणतं अगर गाणं सुचत आहे आणि मी चांगल्या प्रकारे गाऊ शकतो तर ते सोशल मीडियावर अपलोड करून त्याच्या फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स वाढू शकतो. त्यासाठी ही एक संधी आहे, हे एक प्लॅटफॉर्म आहे प्रत्येक गोष्टीसाठी, न केवळ संगीतासाठी परंतु प्रत्येक गोष्टीसाठी. तर ह्या गोष्टींमुळं असं झालेलं आहे की आपली कला लोकांपर्यंत पोहोचवणं अगदी सोपं झाले, इझी झालेलं आहे. त्यामुळे डिजिटल जे युग आहे ते या कलांसाठी, या कलागुणांसाठी फारच उत्तम आहे. हे पण एक प्लॅटफॉर्म आहे. पहिले 90च्या दशकामध्ये ह्या गोष्टी तितक्या महत्त्वाच्या वाटत नव्हत्या लोकांना, परंतु आज करिअरचे इतके ऑप्शन्स तयार झाले आहे. डिजिटल युगामध्ये संगीत शिकणं आणि आपली कला दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं हे अगदी सोपं झालेलं आहे. अगदी बरोबर बोललात सर आपण. एखाद्याला संगीत क्षेत्रात आपलं करिअर करायचं असेल तर त्याला अनेक संधी उपलब्ध आहेत. एखादा विद्यार्थी आहे ज्याला संगीताची आवड आहे, पण त्याला संगीत शिक्षक म्हणून जर करिअर घडवायचं असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत याबद्दल सांगा. संगीत शिक्षक बनण्याकरता अखिल भारतीय गांधर्व विद्यालय इथनं विशारद पण कंप्लीट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही अलंकार करू शकता, अलंकार प्रथम, अलंकार द्वितीय, आचार्याची पदवी घेऊ शकता. सोबतच तुम्हाला अकॅडमिक पण कव्हर करावं लागेल. प्रयाग संगीत समिती पण आहे, त्याच्याद्वारे तुम्ही करू शकता. परंतु सोबतच अकॅडमिक पण पाहिजे. 10वी 12वी नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन करा, PG करा, त्याच्यानंतर अगर तुम्ही PhD करू शकत असाल तर ते करा. परंतु विशारद झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही कुठे पण वॅकन्सी या कोणत्या पण शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून तुम्ही जॉब मिळवू शकता. या नोकरीची संधी तुम्हाला मिळू शकेल. आणि त्या व्यतिरिक्त KV, नवोदया, AMRS, सैनिक स्कूल्समध्ये संगीत टीचर्सच्या जागा निघत असतात. ऑनलाईन फॉर्म फिलअप करून तुम्ही एक्झाम देऊन तुम्ही त्या जागेवर तुम्ही आपलं संगीत शिक्षक म्हणून पदवी मिळवू शकता. सर, आपण बरेचदा असं बघतो की पालकांची अशी अपेक्षा असते की त्यांच्या मुलांनी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं, पण काही असे असतात की ज्यांना अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त रस असतो, ज्यामध्ये संगीत आहे
किंवा एखाद्याला खेळामध्ये सुद्धा रुची असते. पण एखाद्या विद्यार्थ्याला जर संगीताची आवड असेल तर त्या मुलांना त्यांच्या पालकांनी कशा प्रकारे प्रोत्साहन द्यावं? पालकांचा रोल मुलांच्या भविष्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असते. तर त्यांनी सर्वप्रथम संगीत क्षेत्रामध्ये ओपन होणाऱ्या कोणत्या अशा गोष्टी आहे ज्या गोष्टी संगीतामध्ये मुलांना समोर घेऊन जाईल, त्यासाठी योग्य गुरु, योग्य कोर्स, रियाजासाठी वेळ, सकारात्मक वातावरण, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी हे पालकांनी आपल्या मुलांना द्यावी. पालकांनी कुठे कॉम्पिटिशन्स होतात, कुठे गायनाची स्पर्धा होते आणि योग्य गुरु, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून पालकांनी आपल्या मुलाला संगीताचं जे करिअर आहे ते घडवू शकतात. संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक युवतींना आपण कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला द्याल? त्यांना काय मार्गदर्शन करणार? मी हा संदेश देईल, हेच गाईड करू शकतो की जे पण संगीतामध्ये करिअर करू इच्छितात त्यांनी सर्वप्रथम तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि नियमित रियाज करावा आणि गुरुचे योग्य मार्गदर्शन घ्या आणि सातत्याने आणि संयम ठेवून समोर राहा. आणि प्रतिभा तर आहेच, परंतु त्या प्रतिभाला कसं इम्प्रोवाइज करता येईल, कसं पॉलिश करता येईल या गोष्टीवर विश्वास ठेवून रियाज करून समोर जा. परंतु काही गोष्टी आपण काही करत असताना चुकीने कराल तर ती चूक होईल. जसं रियाज अगर तुम्ही चुकीचा कराल तर आउटपुट जे आहे ते चुकीचं होईल, तो चुकीचा रियाज झाला. त्यामुळे आपलं संगीतावर फोकस करून योग्य गुरुकडून मार्गदर्शन घेऊन समोर जावं. आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी आपण काय प्रेरणादायी संदेश देणार? मला माझ्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना हेच सांगणं आहे, विशेष करून त्यांच्या पालकांना, की आपल्या मुलांचे करिअर घडवित असताना मुलांवर कोणत्याही प्रकारची गोष्ट हे लादू नका. जेणेकरून ही पडताळणी करा की मुलाची काय इच्छा आहे, मुलगा कोणत्या शाखेमध्ये जाण्यास इच्छुक आहे, त्या गोष्टीवर भर द्या. जेणेकरून मुलांचा जो इंटरेस्ट आहे त्याद्वारे तो आणखी त्या क्षेत्रामध्ये प्रगती करेल. आपल्या मुलांना इतर क्षेत्रामध्ये पण संधी देऊ शकता आणि इतर क्षेत्रामध्ये पण गाईड करू शकता की जिथे मुलाचा इंटरेस्ट आहे तिथे अगर त्या मुलाने करिअर घडवलं तो आणखी चांगल्या रीतीने करिअर घडवू शकेल. संगीत ही मनांना जोडणारी भाषा आहे. आपल्या कलेवर प्रेम करा, सातत्याने शिकत राहा आणि आपल्या सुरांनी समाजात आनंद व प्रेरणा पसरवत राहा. नक्कीच सर, आपल्या संदेशाचं आमचे आकाशवाणीचे सर्व श्रोते पालन करतील अशी आपण अपेक्षा करूया. संगीत क्षेत्रातील अभ्यासक्रम, करिअरच्या संधी आणि यशासाठी आवश्यक असलेल्या सातत्यपूर्ण रियाजाविषयी आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. आपल्या अनुभवातून अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना निश्चितच योग्य दिशा मिळेल. सर, आपण आकाशवाणीच्या करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी किशोर आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी आकाशवाणी चंद्रपूर यांचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला संगीत क्षेत्रातील अभ्यासक्रम व करिअरच्या संधी याबद्दल काही बोलायसाठी इथे आमंत्रित केलं. आणि विशेष करून किशोर सर यांचे धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे बोलावलं. पूर्ण आकाशवाणी टीमला माझ्यातर्फे शुभेच्छा आणि आभार. मित्रांनो, आवड असेल, मेहनत करण्याची तयारी असेल आणि यासोबतच योग्य मार्गदर्शन मिळत असेल तर संगीत क्षेत्रातही उज्ज्वल भविष्य घडवता येतं. दोस्तो, आपल्या कलागुणांवर विश्वास ठेवा, सातत्यानं प्रयत्न करा आणि आपल्या स्वप्नांना सुरेल उंच भरारी द्या. या शुभ संदेशासह आजच्या कार्यक्रमात इथंच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, करिअरच्या नव्या संधींसह. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी किशोर घेतो आपला निरोप. नमस्कार.